आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो बाजूला व्हा. ओके, चहा आणला माझा तुमच्या नादात. कमाल आहे. ताई, अगं वरुणचा फोन आहे. हो आले मामा. मामा हा डबा इथे ठेवते, आठवणीने घेऊन जा. आता सई किती कष्ट घेशील ग तू. घेतला असताना मी डबा भरून. तू आधी तुझा फोन घे, केव्हाचा वाजतोय. हो पण तू वेळेवर जेव्हा. हो हो. हा वरून बोल. हॅलो ताईडे, निघालीस ना तू? हो अरे निघतेच आहे. ताई तू अजून नाही निघालीस यार, प्लीज लवकर आहे ना. मी कधीपासून थांबलोय आणि ते काउंटर पण उघडेल आता. हो मला माहितीये. आज फी भरायचा शेवटचा दिवस आणि फी जर नाही भरली तर ऍडमिशन होणार नाही हे पण माहिती. ताई प्लीज लवकर ये यार. हे बघ आज लास्ट डे फी भरायचा आणि माझं ऍडमिशन नाही होणार नाही तर. टेन्शन घेऊ नको, पैशांची व्यवस्था झाली. येते मी. ठेवू का आता? आणि हो तू आहे तिथेच थांब, मी वेळेत पोहोचते. ठीक आहे? बरं चल ठेवते मी, आता निघायचंय मला. बाय. सई कशी भरणार आहेस ग त्याची फी? आहेत का तुझ्याकडे पैसे? हो आहेत आणि पैशांची व्यवस्था झाली, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. हा अगं पण अचानक एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडून? हा सई सई, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना ग? मी का लपू? आणि लपवण्यासारखं काहीच नाहीये. आणि बघ असं काही खूप काही सांगण्यासारखं सुद्धा नाहीये. आई मी तुझी मुलगी, काही चुकीचं करेल का? मग का टेन्शन घेतेस? विश्वास ठेव ना माझ्यावर. अगं विश्वासाचा प्रश्न नाहीये. किती मिनिटं लागणार आहेत? 2 मिनिटं लागणार आहेत. मला सांग ना, तू पैसे कसे जमवणार आहेस? ताई, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊ न जाते. तू ना उगाच टेन्शन घेतेस. तू माझ्यासारखा चंदनाचा टिळा लावत जा, म्हणजे तुझं डोकं जरा शांत राहील. खरंय. आणि ती सांगते ना की सगळी व्यवस्था झाली म्हणून, तू कशाला उगाच प्रश्न विचारतेस? दैवाळा, हा तू निघ लवकर. हो तो वरून तिकडच वाट बघत असेल तुझी. अहो असं कसं म्हणता तुम्ही? अहो त्या वंश तिकडे विचारतायत, अगं कुठून पैसे आणले सांग, कुठून पैसे आणले सांग. तर लेकीनं उत्तर नको द्यायला? काय ग, कुठलं गबाड मिळालं का दरोडा टाकला कुठे? बोल की. मामी मला माहिती, तुला पक्की खात्री आहे ना की मी असं कधीच काही करणार नाही म्हणून. आणि मला माहिती तुझा अंजलीपेक्षा माझ्यावर जास्त विश्वास. हो ना? काय झालं मामी, नाहीये का विश्वास? मला आंघोळीला जायचंय. अगं पण हो, तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? आटपा लवकर. सई, मामीला काय गप्प केलंय सोडून सांगू? कसं काय सांगतो का तुला? मला आजपर्यंत जमलं नाही कधी. भांडण्यापेक्षा ते बरं आहे ना. टाळी. बरं चल मी निघते. आणि आई हो मी जाते, जेवण कर, गोळ्या घे, आशीर्वाद राहू दे. सई सई, मी काय विचारते? सई आई, सई अगं. हो 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 सई, अगं सई. काका या बांगड्या गहाण ठेवायच्या. काका बांगड्या खऱ्या आहेत, खोट्या नाहीयेत.
हो, पण कुठून आणलंय? माझ्याच आहेत. मला जरा पैशांची गरज आहे, त्यामुळे गहाण ठेवते. आई अगं, या खऱ्या बांगड्यांची काय गरज आहे? या खोट्या बांगड्या सुद्धा अगदी खऱ्यासारख्याच दिसतात. मग ह्याची गरज आहे का? राहू दे ग, किती दिवस खोट्या बांगड्या वापरशील? बघ किती सुंदर दिसतात तुझ्या हातात. छान दिसतात. थँक्यू. चल वरून पुढे. तू जा, मी थांबतो. काय? कुठे चाललायस? जे काम करायला आलायस ना ते पूर्ण कर. ताई, थँक्यू. एवढा मोठा झालायस, मला थँक्यू म्हणतोस? हे घे, जा फी भर आता. हो. मी निघाले तर चालेल ना? कारण मला शाळेत जायला उशीर होतो. नाही, तू निघ, मी भरतो. चालेल, जा. बाय. बाय. अरे टी शर्ट मस्त आहे तुझा. अरे मग ब्रँडेड आहे. हे बघ, जीन्स पण नवीनच आहे रे. अच्छा, बाकी मस्त आहे ना? तो तुझं काय चालू आहे? बस मजेमध्ये. ताई, हा? तू अजून का थांबलीस? वरून 1 मिनिट थांबा. काय झालं? तुला शर्ट घ्यायला पैसे. ताई, काहीच गरज नाही, माझ्याकडे बरेच कपडे आहेत. अरे असू दे, घे म्हटलंय ना. चल, मी निघते आता. ठीक आहे. चल ना, वडापाव वगैरे खायला जो गरमागरम. चल ना, चल लागलेली. चल वरून, येतोस? नाही, तुम्ही वा पुढे, मी येतो नंतर. वरून, हे तुला खर्च करण्यासाठी राहू दे. ताई, तू जेवढे दिले त्यात होईल ना मॅनेज. वरून, अरे तुला कधीही गरजेला उपयोगी पडते. तुला नाही गरज पडणार कधी. माझ्याकडे आहे आणि तुझ्या जवळ राहू दे, कामाला येतील तुला.